वृश्चिक राशी 12 ते 18 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। वृश्चिक राशी, जानेवारी महिन्यातील हा आठवडा मकर संक्रांतीचा सण असेल। तसेच या आठवड्यात सूर्य मकर राशीत भ्रमण करेल आणि सूर्याचा शुक्राशी युती होईल, त्यामुळे शुक्रादित्य राजयोग प्रभावी ठरेल। ज्योतिषशास्त्रात शुक्रादित्य राजयोग खूप फायदेशीर मानला जातो। वैदिक ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार सूर्य आणि शुक्राचा समान संबंध आहे। अशा परिस्थितीत मकर संक्रांतीच्या निमित्ताने या आठवड्यात शुक्रादित्य राजयोग हा वृश्चिक राशीसाठी लाभ आणि प्रगती देईल। लाभासोबतच या राशीला या आठवड्यात खूप आनंद मिळेल। मकर संक्रांतीच्या या शुभ आठवड्यात वृश्चिक राशी भाग्यवान आहेतच। चला तर मग जाणून घेऊया येणारा नवीन आठवडा वृश्चिक राशीसाठी कसा असेल। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा त्यांच्या कामात प्रगती आणि आदर आणेल। शिवाय तुमच्या कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे बदल घडतील। या आठवड्यात तुम्हाला मित्र आणि कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल। शिवाय आर्थिक लाभासाठी आर्थिक परिस्थिती निर्माण होईल। अचानक आर्थिक वाढीसाठी शुभ परिस्थिती निर्माण होईल। प्रेमात तुमचे जीवन खूप रोमॅन्टिक असेल। तुमचा कल आरोग्यविषयक कामांकडे असेल। या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बराच वेळ घालवाल। आठवड्याच्या शेवटी जुन्या आठवणी ताज्या होतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल। वृश्चिक राशी, या आठवड्यात मंगळ शिस्तीची मागणी करतो। मंगळ तुमच्या आतील अग्नीला इंधन देतो, परंतु आजूबाजूच्या ग्रहांचा स्वर नियंत्रण आणि अचूकतेला प्रोत्साहन देतो। हा असा काळ आहे जेव्हा भावनिक बुद्धिमत्तेपेक्षा शक्ती जास्त असते। वृश्चिक राशी संदेश जाणीवपूर्वक कृती करण्याच्या कलेवर भर देतो। ताकद वेगात नाही तर रणनीतीत असते। या आठवड्यात प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्या। तीव्रतेचा रचनात्मक वापर करा। उद्देश आणि संवाद साधा। धोरणात्मक विचारसरणी मजबूत करा। आत्मनियंत्रणातून प्रभुत्व येते। या वृश्चिक राशीच्या साप्ताहिक कुंडलीच्या टप्प्यातील एक मार्गदर्शक सत्य आहे। प्रेमात प्रामाणिकपणा आवश्यक आहे, पण सौम्यता देखील तितकीच आवश्यक आहे। जर जोडीदार असेल तर आरोप न करता भावना व्यक्त केल्याने विश्वास मजबूत होतो। सत्ता संघर्ष टाळा। अविवाहित व्यक्ती भावनिकदृष्ट्या जागरूक आणि आत्मविश्वासू व्यक्तीला आकर्षित करू शकतात। या आठवड्याच्या राशीनुसार वर्चस्व किंवा नियंत्रणापेक्षा मोकळेपणा आणि भावनिक खोलीमुळे संबंध अधिक दृढ होतात। व्यावसायिकदृष्ट्या हळूहळू आणि स्थिर विजय मिळवा। आक्रमकपणे पुढे जाण्यापेक्षा नियोजन, निरीक्षण आणि स्वतःला हुशारीने स्थान देण्यावर लक्ष केंद्रित करा। धोरणात्मक नियोजन, संयमाने वाटाघाटी करा। गतिशीलतेचे निरीक्षण करणे, दीर्घकालीन स्थिती मजबूत करणे। जानेवारी 2026च्या या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे आणि अनेक वादांपासूनही सुटका मिळेल। जर तुम्ही व्यवसायात पाऊल टाकले तर तुम्हाला या आठवड्यात नफा होऊ शकतो आणि तुमच्या व्यवसायावर नियंत्रण मिळवता येईल। या राशीखाली जन्मलेल्यांना जे बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या शुभयोगाचा फायदा होऊ शकतो। नातेवाईकांसोबत सुरू असलेला कोणताही वाद या आठवड्यात वडीलधाऱ्यांच्या हस्तक्षेपाने सोडवता येईल। मकर संक्रांतीमुळे या आठवड्यात कुटुंबात धार्मिक वातावरण असेल आणि तुम्ही धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल। हा आठवडा तुमच्यासाठी मोठा बदल आणि आत्मसन्मान देणारा आहे। सुरुवातीला तुळ राशीतील चंद्र तुम्हाला विश्रांती घेण्यास आणि तुमच्या भावनांचे संतुलन पुन्हा साधण्यास प्रवृत्त करेल। 13 जानेवारी रोजी चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करत असल्याने भावना तीव्र होतील, परंतु स्पष्टता आणि आत्मविश्वासही वाढेल। मकर राशीतील शुक्र, सूर्य, मंगळ आणि बुध यांचे संक्रमण संवाद, शिक्षण आणि धोरणात्मक विचारसरणी मजबूत करेल। महत्त्वाच्या संभाषणांसाठी आणि भविष्यातील नियोजनासाठी हा काळ उत्तम आहे। मंगळ तुमचे लक्ष केंद्रित करेल आणि दृढ निश्चय वाढवेल, तर बुध तुमचे शब्द आणि विचार तीक्ष्ण करेल। भावनिक समजुतीने घेतलेले निर्णय या आठवड्यात तुम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त करतील। 12 ते 18 जानेवारी हा दिवस दैनंदिन जीवनाचे नियोजन आणि सवयींचा आढावा घेण्यावर भर देतो। लहान तपशील तुमचे लक्ष वेधून घेऊ शकतात। तुम्ही तुमचे दिनक्रम सोपे करू शकता आणि तुम्हाला खरोखर आधार देणाऱ्या सवयी स्थापित करू शकता। वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल अधिक जागरूक राहणे उपयुक्त ठरू शकते। जसजशी रचना तयार होते तसतसे मानसिक शांतता येऊ शकते। लहान बदल लक्षणीय आराम देऊ शकतात। लक्षात ठेवा, मकर राशीच्या 28 अंशावर अमावस्या तुम्हाला आता काम न करणाऱ्या सवयी सोडण्यासाठी आणि अधिक कार्यक्षम संतुलित लय तयार करण्यासाठी एक सहाय्यक सुरुवात प्रदान करते। वृश्चिक राशी, जेव्हा तुमच्याकडे सामायिक दृष्टिकोन आणि मूल्य असतात तेव्हा इतरांसोबत एखाद्या प्रकल्पावर काम करण्याचा आनंद मिळतो। तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करताना निर्दयी व्हा। तुमचे सर्वोत्तम जीवन जगण्याची शक्ती तुमच्यात असली तरी तुम्ही अनेकदा कर्तव्यांना तुमच्या मागे ठेवू देता।
हे एक नवीन वर्ष आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक नवीन तुम्ही आहात. इतरांच्या नियमानुसार खेळणे थांबवा किंवा जर तुम्ही तुमच्या स्वप्नांचा त्याग केला तर सर्व काही संपल्यावर तुमच्यासाठी बक्षीस वाट पाहत आहे असा विचार करणे थांबवा. 12 जानेवारी रोजी तुम्हाला जे काही तुम्हाला मागे टाकत आहे त्याच्या विरुद्ध बंड करण्याची संधी आहे. सोमवारची ज्योतिषीय ऊर्जा तुम्हाला आवश्यक असलेल्या मार्गाने शेवटी स्वतःसाठी उभे राहण्यास मदत करते. तरीही हा एक क्रांतिकारी काळ आहे जो तुम्हाला बरे होण्यास आणि एकदा तरी स्वतःला प्रथम स्थान देण्यास मदत करतो. हा तुमचा स्वतःला निवडण्याचा काळ आहे. एकंदरीतच वृश्चिक राशीला या आठवड्यात खोलवर आत्मपरीक्षण आणि शक्तिशाली परिवर्तनाचे आमंत्रण आहे, जे तुम्हाला महत्त्वाच्या बाबींच्या पृष्ठभागाखाली खोलवर जाण्यास मार्गदर्शन करते. आठवड्याच्या सुरुवातीला वैयक्तिक विकासावर तुमचे लक्ष केंद्रित केल्याने तुम्ही भूतकाळातील परिस्थितींना तोंड देताना नवीन मार्ग मोकळा करता, तेव्हा लक्षणीय अंतर्गत बदल होऊ शकतात. 14 जानेवारीच्या सुमारास तुमची अंतर्ज्ञान शिखरावर पोहोचते. विशेषतः जटिल परिस्थितींमध्ये किंवा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत तुमच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवा. व्यावसायिकदृष्ट्या धोरणात्मक नियोजन आणि नवोपक्रमावर लक्ष केंद्रित केले जाते. आर्थिकदृष्ट्या अचानक बदल तुमच्या स्थिरतेवर परिणाम करू नयेत म्हणून तुमच्या संसाधनांचे काळजीपूर्वक मूल्यांकन करा. भावनिकदृष्ट्या हा काळ खोलवरचे संबंध जोपासण्याचा आणि तुमच्या नातेसंबंधांच्या अंतर्निहित गतिशीलतेला समजून घेण्याचा आहे. आरोग्याच्या बाबतीत विश्व तुम्हाला मानसिक स्पष्टता आणि शारीरिक सहनशक्तीला समर्थन देणारी पद्धत स्वीकारण्यास प्रोत्साहित करते. कदाचित नवीन फिटनेस क्रियाकलाप किंवा आहारातील सुधारणांचा शोध घेते. जसजसा आठवडा जवळ येत आहे तसतसे आत्मपरीक्षण आणि सर्जनशील अभिव्यक्ती देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये व्यस्त राहा. वृश्चिक राशी या परिवर्तनकारी ऊर्जेला आलिंगन द्या. या आठवड्यात खोल वैयक्तिक विकास आणि नूतनीकरणाचा मार्ग मोकळा करते. एकंदरीतच पाहता वृश्चिक राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.